राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्या पद्धतीने एक्झिट पोल येत आहेत, ज्या पद्धतीने सत्ता स्थापनेची सूत्र हलवली जात आहेत आणि महाविकास आघाडीने महायुतीमध्ये त्यातल्या त्यात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद कोणाला मिळावं याच्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. म्हणजे हे थोडंसं उत्तावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं नाही वाटत तुम्हाला? अजून निकाल लागायचा तोपर्यंतच मुख्यमंत्री कोण ह्याच्या बैठका सुरू झाल्यात. आणि त्यातल्या त्यात संजय राऊत जे सकाळ सकाळी येऊन बोलतात सगळ्या मीडियासमोर, ते संजय राऊत आता जयंत पाटलांची पाठ खाजवायला लागलेले आहेत. म्हणजे आता ते बोलले एका पत्रकार परिषदेमध्ये की जयंत पाटील चांगली गाडी चालवतात आणि ते राज्याची गाडी देखील चांगली चालवू शकतात. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी हा संदेश दिला. कारण काल माहितीये जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि मला वाटते, मी चुकत नसेल तर सतेज पाटील हे एका गाडीतून बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर आज यांचं संजय राऊतांचं असं स्टेटमेंट आहे ना की जयंत पाटील चांगली गाडी चालवू शकतात, ते राज्याची गाडी चांगली चालवू शकतात. मला वाटतं जयंत पाटलांची बाजू घ्यायला लागले संजय राऊत. असो, पण बरेचसे असं एक्झिट पोल येत आहेत. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी महायुती दोन्ही सरकार बनवताना दिसत आहेत. ह्याच्यामध्ये अमित ठाकरे यांची वेळ चुकले. ह्या वेळेला विधानसभेला अमित ठाकरे उभे राहिले ना, ही वेळ चुकले असं म्हणणं आहे महेश सावंत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या परिवाराची. खरं तर एक्झिट पोल बघून त्यांच्या डोक्यामध्ये थोडीशी हवा गेलेली दिसते, कारण ते तसं बोलले काल. पण अमित ठाकरेंची वेळ चुकलेली नाही, तर अमित ठाकरेंची वेळ योग्य आहे. यावेळेला जनतेने ह्या खिचडीला वैतागून एक नवीन चेहरा निवडलेला असणार आहे. 100% निवडलाय. त्याचं तुम्हाला उत्तर उद्या बघायला भेटेल. जरी एक्झिट पोलवरती संभाव्य जिंकणारे आमदार म्हणून महेश सावंतांचं नाव चालत असेल, पण अमित ठाकरे या ठिकाणी तुम्हाला आमदार झालेले उद्या बघायला भेटतील. घोडं मैदान लांब नाहीये मित्रांनो, एकच रात्र आजची. पण अमित ठाकरे त्या ठिकाणी आमदार झालेले असतील, बाळा नांदगावकर त्या ठिकाणी आमदार झालेले असतील, अविनाश जाधव झालेले असतील, आपले तुम्हाला सांगतो मयुरेश वांजळेंचे देखील शीट त्या ठिकाणी लागणारी आहे. त्या ठिकाणी देखील खडकवासल्यामध्ये एका उमेदवारांनी मतदान झाल्याच्या त्या दिवशीच बॅनर लावले, मिरवणूक काढली. पण मयुरेश वांजळे शांतीत क्रांती करणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मयुरेश वांजळे खडकवासला ही विधानसभा काढणार. बाकी किती लोक निवडून येणार आहेत ह्याच्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तुमचं खरंच खूप चांगलं प्रेम भेटलं आपल्या व्हिडिओला. जवळपास 1 लाखाच्या वरती व्ह्यूज आलेत आपल्या जवळ 8 ते 9 तासामध्ये, 10 तासामध्ये. तर नक्की जाऊन चेक करा आणि हाही देखील व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, जुने असाल तर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. जय शिवराय, जय मल्हार.